स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नंदिनी आणि जीवा घरच्यांसमोर करत असलेलं खोटं प्रेग्नन्सीचं नाटक ते स्वतःहूनच थांबवणार आहेत. आपल्याला माहीतच आहे की जीवा आणि नंदिनी अगदी आदर्श जोडी आहे. खोटेपणा, कट कारस्थानं हा त्यांचा स्वभाव नाही. पण नाईलाजामुळे त्यांनी घरच्यांपासून नंदिनीचं मिसकॅरेज झाल्याचं आणि सरोगसीचा निर्णय घेतल्याचं सत्य लपवलं आहे. या सगळ्यामुळे त्या दोघांनाही प्रचंड अपराधी वाटत आहे. त्यात रम्याने खोट्या प्रेग्नन्सीवरून घरात मोठा राडा घातला. अगदी नंदिनीच्या पोटाला हात लावून तपासण्यापर्यंत तिची मजल गेली. त्यामुळे जीवा आणि नंदिनी अजूनच दुखावतात. शेवटी हे सत्य देशमुखांना सांगायचं ते ठरवतात, पण अद्याप ती योग्य वेळ आलेली नाही. जीवा आणि नंदिनी नेमका काय निर्णय घेतात पाहूया या खास व्हिडिओतून. आयुष्यात कधी खोटं न बोलणारी मी आज काव्यापासून घरच्यांपासून सत्य लपवते. खरं सांगणं सोपं आहे, पण सत्य लपवणं गरजेचं आहे. काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडू देते. मी तुम्हाला शब्द देते जीवा, घरातल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागेन. फक्त तू नाही, आपण. नंदिनी आई होऊ शकणार नसल्याने जीवा आणि नंदिनी सरोगसीचा निर्णय घेतात. डॉक्टर आर्याच्या पोटात हे मूल वाढणार असतं, पण घरच्यांना याबाबत काहीच कल्पना नसते. घरच्यांना कळू नये म्हणून नंदिनी खोटं पोट लावून फिरत असते. पण इथेच थोडा घोळ होतो. आर्याची सरोगसी यशस्वी होते तेव्हा नेमकी रम्या देखील त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. जीवा, नंदिनी आणि आर्या यांना ती एकत्र पाहते आणि तिच्या मनात संशय येतो. त्यात नंदिनी खूप मायेने आर्याच्या पोटावरून हात फिरवते, तर जीवा तिचे हात जोडून आभार मानतो. हे सगळं रम्या पाहते आणि याच वेळी काहीतरी गडबड असल्याचं तिच्या लक्षात येतं. मग ती वसूच्या मदतीने देशमुखांच्या घरी जाऊन या सगळ्याचा शोध घेते आणि तिच्या हाताला एक खोटं पोट लागतं. यावरून ती नंदिनी गरोदर नाहीये असा निष्कर्ष काढते आणि घरात मोठा तमाशा करते. जीवा वेळ मारून नेण्यासाठी हे पोट माझंच आहे असं म्हणत मध्ये पडतो, पण रम्या नंदिनीच्या पोटाला हात लावायला जाते. जीवा कसा बसा वेळ मारून नेतो, पण या सगळ्यात ते दोघेही खूपच दुखावले जातात. शेवटी काव्याच्या प्रसूतीनंतर हे सत्य स्वतःहून घरच्यांना सांगायचं आणि त्यांची माफी मागायची असं दोघेही ठरवतात. तुम्हाला हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत.